नागपुरात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय। यात महायुती सरकारमध्ये 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। मंत्रिमंडळ विस्तारात 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे। तर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, ज्याच्यामध्ये भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आणि राष्ट्रवादीच्या दादा गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। भाजपकडून यंदा 9 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली। नितेश राणे कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ कणकवली। शिवेंद्रराजे भोसले कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ सातारा। संजय सावकारे कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ भुसावळ। आकाश फुंडकर कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ खामगाव। अशोक उईके कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ राळेगाव। जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ माण। पंकज भोयर राज्यमंत्री, मतदारसंघ वर्धा। मेघना बोर्डीकर राज्यमंत्री, मतदारसंघ जिंतूर। माधुरी मिसाळ राज्यमंत्री, मतदारसंघ पर्वती। शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा 6 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे। भरत गोगावले कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ महाड। संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ संभाजीनगर पश्चिम। प्रताप सरनाईक कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ वाळ माजीवाडा। प्रकाश आंबेडकर कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ राधानगरी। आशिष जयस्वाल राज्यमंत्री, मतदारसंघ रामटेक। योगेश कदम राज्यमंत्री, मतदारसंघ दापोली। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा 5 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे। नरहरी झिरवाळ कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ दिंडोरी। माणिकराव कोकाटे कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ सिन्नर। मकरंद पाटील कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ वाई। बाबासाहेब पाटील कॅबिनेट मंत्री, मतदारसंघ अहमदपूर। इंद्रदिल नाईक राज्यमंत्री, मतदारसंघ पुसद।